मुंबई घाटकोपर इथल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड मधल्या मोशी इथे होर्डिंग पडण्याची दुर्घटना घडली। या घटनेनंतर सर्व शहरातील होर्डिंगचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय। आयटी पार्क असलेल्या हिंजवडीमध्ये घाटकोपर दुर्घटनेपूर्वीच 1 वर्षांपासून फेज 1 मध्ये असलेल्या धोकादायक होर्डिंग्सला हटवण्याची मागणी केली जाते। अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या 100 फूट आणि 120 फूट या 2 होर्डिंग्समुळे या भागातून प्रवास करणाऱ्या आयटीएनचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे। गेली वर्षभर हे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी अंकुश जगताप यांनी पत्रव्यवहार केलाय, पण त्यांना समाधानकारक उत्तर दिलं जात नाही, ही कारवाई केली जात नाही। हे होर्डिंग तात्काळ हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तुम्ही मागणी किती दिवसांपासून करते होर्डिंग काढण्याची जी आहे आणि तुम्हाला काय उत्तर दिलं? नमस्कार, मी अंकुश राजाराम जगताप। हिंजवडीमध्ये या ज्या आपण होर्डिंग पाहतोय आयटी पार्कच्या टप्पा 1 मध्ये अगदी धोकादायक अशा स्थितीमध्ये रस्त्याला चिटकून होर्डिंग आहेत। त्यामुळे या होर्डिंग खाली कधीही दुर्घटना होऊन लोकांचा जीव जाऊ शकतो। याची दखल पीएमआरडीए प्रशासनाने घेणं गरजेचं आहे, कारण आम्ही इथं जवळच मागच्या वर्षी दुर्घटना घडली त्यावेळेस अनेक जण गंभीर जखमी झाले। याच्यातून काहीतरी आपण बोध घेऊन पुढे दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं होतं। मात्र त्यानंतर या 120 फुटाच्या होर्डिंग झाल्यात। मग ह्याच्यातून आपण ग्रामस्थांनी काय समजायचं? जर प्रशासनाला जर काळजी नसेल तर यापुढे आम्हाला कुठेतरी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। किती दिवस झालं तुम्ही पाठपुरावा करताना तुम्हाला काय उत्तर दिलं? गेल्या वर्षभरापासून आम्ही या सगळ्या धोकादायक होर्डिंग काढाव्या अशा प्रकारची मागणी करतोय। मात्र पीएमआरडीए प्रशासन या वैयक्तिक विषय त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देऊ शकत नाही अशा प्रकारचे मात्र उत्तर देतात।